2-3 दिवसांनी कबीरने जमीन बघण्यासाठी वेळ काढला. जेवढं काही शॉपिंग केलं होतं त्यातलं थोडंफार तिने स्वतःसोबत पॅक केलं. सुरेखाने सुद्धा भरपूर काही शॉपिंग केली होती. तिची अजिबात इच्छा नव्हती, पण शेवटी किती केले तरी आपली भाची म्हणून जगासमोर दाखवायचं होतं. तसंही तिचे पैसे थोडी गेले होते. जे काही जाणार होते ते तिच्या भावाचे जाणार होते. मग फक्त शॉपिंग करायला काय हरकत होती. अनुराधा पुढे मोठेपणा दाखवायचा होता. सकाळी 7-7:30च्या दरम्यान विखे पाटील, सौरभ, त्याचे 2 असिस्टंट वेगळ्या गाडीत आणि कबीर अवंती दुसऱ्या गाडीत होते. सकाळी त्याचं आवरून कबीर अवंतीला घ्यायला गेला. त्याला बघूनच लज्जा मिश्रित हसू तिच्या गालावर उमटले होते. सुरेखाला निरोप देऊन ती गाडीत बसली आणि गाडी गावाच्या दिशेने निघाली. जावई येणार म्हणून मीराची तर चांगलीच तयारी चालू झाली होती. पहिले ते जागा बघून मग दुपारच्या जेवणाला घरी येणार होते. त्यानंतर कबीर पुन्हा रिटर्न जाणार होता. सकाळचा रिमझिम पाऊस पडत होता आणि त्या थंडगार वातावरणात आपला सर्वात आवडीचा व्यक्ती आपल्याजवळ असल्यावर ती गोष्ट एक वेगळीच होती. अंगावर गोड शहारे जाणवून येत होते. दरवेळेस त्याला बघताना एक वेगळी छाप तिच्या मनात पडत होती. बेज कलरची ट्राउझर आणि नेव्ही ब्ल्यू कलरचा फॉर्मल शर्ट घातला होता. त्याच्या बॉडीला व्यवस्थित चिटकल्यामुळे त्याच्या भारदस्त शरीराचं आकर्षण जाणवत होतं. हातात ब्रँडेड वॉच आणि पायात ब्रँडेड शूज. त्याचा लुक एकदम हटके आणि रॉयल वाटत होता. नुकताच फ्रेश होऊन गाडीत बसल्यामुळे त्याच्या परफ्यूमचा, त्याच्या बॉडीचा सुगंध तिला जाणवून येत होता. त्याच्या हातात असलेल्या टॅबमध्ये त्याची नजर होती. चेहऱ्यावर शांत भाव होते. इतकं सूक्ष्म माझं निरीक्षण करत आहे. माझ्याकडून काय हवं आहे का? तो तिचा एक हात आपल्या हातात घेत तिला ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात म्हणाला. तशी ती गडबडली आणि लाजून बाहेर बघू लागली. त्याने टॅबमधून नजर हटवत तिला पाहिलं तर ती बाहेर गालातल्या गालात हसत बघत होती. केस धुतल्याने तिचा चेहरा एक वेगळाच ग्लो करत होता. केसातलं पाणी अजूनही तिच्या ड्रेसवर, ओढणीवर हलके हलके थेंब पाझरत होते. नॅचरल ब्युटीचा विचार केला की त्याची अवंतीच त्याला नजरेसमोर दिसत होती. वेगळे काही करायची तिला गरजच नव्हती. जशी आहे तशातच खूप सुंदर दिसून येत होती. मोजकं आणि शिस्तीत आवरणं म्हणजे अवंतीकडून शिकावं. त्याने तिच्या हाताला हिसका दिला. तसं तिने तिचा हात आकसून घेत मान फिरवत त्याच्याकडे पाहिलं. त्याने डोळ्यानेच त्याच्या जवळ येण्याचा इशारा केला. ती डोळे मोठे करून त्याला बघू लागली. त्याने पुन्हा भुवया सोडत हात ओढत जवळ येण्याचा इशारा केला. तसे तिने मान हलवत नाही म्हणून इशारा केला. कारण समोर ड्रायव्हर होता. त्याच्यामुळे तिला लगेच अवघडल्यासारखं जाणवू लागले. त्याच्या जवळ जाण्यासाठी एकांतात सुद्धा तिला लाज वाटते आणि हा दुसऱ्यांसमोर तिला जवळ ये म्हणत आहे. मग ते तिच्याकडून होणारच नाही. त्याने तिला एक लुक देत तिचा हात झटकला आणि पुन्हा टॅबमध्ये त्याचं काम करू लागला. तसं ती गाल फुगवून त्यालाच बघू लागली. त्याचा हट्ट बघून तर तिलाच आता वैताग आला होता. त्याच्या मनासारखं झालं तर साहेब मनापासून खुश असतात आणि त्याच्या मनाविरुद्ध वागलं की लगेच राग नाकावर येत होता. तिने 2-3 वेळा त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तसं त्याने तिच्या हातातून हात सोडवत काम करू लागला. एवढे हट्टी कसे आहेत हे? अवंती त्याच्याकडे बघून मनातल्या मनात ओठदात खात म्हणाली. तिने दीर्घ श्वास घेतला आणि एक नजर समोर ड्रायव्हरला पाहिलं. तो शांतपणे सिरियस होऊन गाडी चालवत होता. ती हळूच त्याच्याजवळ सरकली. ती जवळ येताच तो मंद हसला. अजून थोडं सरकत त्याच्या जवळ येत त्याचा हात पकडत. त्याचा राकट हात पडल्यावर गळाला गुदगुल्या होऊन पोटात फुलपाखरू उडू लागले. तिच्या थरथरत्या ओठांवर गोड हसू पसरू लागले. तिने अजून त्याचा हात घट्ट पकडत त्याच्या लांबसडक बोटांमध्ये आपली नाजूक बोटे गुंफवली. हसू आणि लज्जाने चेहरा गुलाबी गुलाबी होऊ लागला. तेव्हा कुठे साहेब खुश झाले आणि ओठांवर गोड हसू पसरलं. तो जसं त्याचं प्रेम व्यक्त करतो तसं तिनेही शब्दातून नाही पण कृतीतून तरी तिचं प्रेम आपल्यावर आहे हे व्यक्त करावं असं मनापासून वाटत होतं. त्याने तिच्याकडे बघून हातातून हात सोडवत तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला अजून जवळ घेतलं. तसं ती बारीक डोळे करून लटक्या रागात बघू लागली. स्वतःच्या मनासारखं करायची त्याला चांगली सवय लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून मिश्किलमध्ये तो हसू लागला. तुम्ही मला भेटायला येणार ना? आठवड्यातून नाही पण 15 दिवसातून एकदा तरी काहीतरी काम काढून येणार का? ती हळूच मान उंचावून त्याच्या कानात कुजबुजत म्हणाली. बोलताना तिचा आवाज थोडासा हळवा झाला होता. हे सोनेरी दिवस किती सुंदर गेले होते आणि का संपले म्हणून मनाला वाईट वाटत होतं. याआधी अशा फिलिंग्स आणि असे दिवस तिने कधीच अनुभवले नव्हते. म्हणून तिच्यासाठी हे दिवस सोनेरी अक्षरात तिच्या आयुष्यात लिहिलेले होते. त्याने नजर झुकवत तिच्याकडे पाहिलं. तिच्या पापण्या हलक्या ओलसर जाणवत होत्या. हे 2 महिने तिला आपल्यापासून दूर राहता येत नव्हतं तर वर्षभर कशी राहणार होती हा विचार करूनच त्याच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. तिरक्या नजरेने त्याचा हसणारा चेहरा दिसला. तसे तिने मान हलकी वर करून त्याला पाहिलं आणि ओठातल्या बाजूला घेऊन गाल फुगवून त्यालाच बघू लागली. आपण इतकं सिरियस होऊन त्याला विचारत आहे आणि तो आपल्यावर हसत आहे म्हणून गालाचा फुगा झाला होता.
मला जसा वेळ मिळेल तसं मी येण्याचा प्रयत्न करेन. तो हसत तिच्या कपाळांवर ओठ टेकवत म्हणाला. तसं तिला अगदी भरून आलं. ही फिलिंग ओढ तिने पहिल्यांदाच अनुभवली होती. तिने त्याच्या भोवती दोन्ही हातांचा विळखा घालून घट्ट कवटाळून घेत तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. तो तिच्या ओलसर केसांमधून हात फिरवत आपली हनुवटी तिच्या डोक्यावर टेकवत तिला घट्ट मिठीत घेतो. त्याच्यापासून दूर जायची इच्छा का होत नव्हती ह्याचं कारण काही कळेना. प्रेम ह्यालाच म्हणतात का म्हणून तिला प्रश्न पडला. गालावर पुन्हा गोड हास्य पसरलं होतं. त्याची ही अवस्था तीच होती. तिला बिलकुल आपल्यापासून लांब करायचं नव्हतं, पण त्याला स्वतःच्या भावनांवर संयम ठेवता येत होता. 9च्या दरम्यान गाव लागायच्या आधी सगळ्यांनी मिळून एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केला आणि तिथून गावाला निघाले. 10-10:30 वाजेपर्यंत गावाच्या वेशीपर्यंत पोहोचले. पण पहिले ते जमिनीकडे जाणार होते म्हणून थेट गाडी जमिनीच्या दिशेने निघाली. जागा वगैरे बघून तिथेच बसून वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा चालू होती. ह्यावेळी अवंती पूर्ण तयारी करून आली होती आणि ती सुद्धा तिचं मत न अडखळता परखडपणे मांडत होती. ते बघून त्याला खूपच छान वाटलं. हळूहळू ती सुद्धा स्वतःमध्ये बदल घडवून आणत होती. सगळी माहिती होती पण जरा मोठमोठ्या गोष्टी करताना विचार करत होती. पण आता हळूहळू हिंमत वाढत चालली होती. विखे पाटलांना सुद्धा तिच्या बोलण्याचा अंदाज आवडला होता. मिस्टर आहुजा, तुमच्या होणाऱ्या पत्नी आता तुमच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. चांगली गोष्ट आहे. तुमच्याकडून त्यांना अजून बरंच काही शिकायला मिळेल. विखे पाटील कबीरकडे बघत हसत म्हणाले. कबीर गालात हसून तिच्याकडे बघू लागला. तिने लाजत नजर खाली घेतली. त्याच्यासोबत नाव जोडलं की मन अगदीच गुलाबाच्या पाकळ्यांसारखं फुलत होतं. मी तिला काही शिकवायची जास्त गरज पडणार नाही, कारण ती स्वतः तिच्या गोष्टी हँडल करायला सक्षम आहे. मिस्टर देशमुख यांना तिने तिची गोष्ट पटवली म्हणजे ती कोणालाही तिच्या गोष्टी पटवून देऊ शकते आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी हँडल करू शकते. कबीर भारावलेल्या नजरेने एक नजर तिच्याकडे बघत पुन्हा विखे पाटील आणि सौरभकडे बघत म्हणाला. त्याने तर फक्त तिला रस्ता दाखवला होता. बाकी सगळी मेहनत तीच करत होती म्हणून सगळं क्रेडिट तिलाच भेटायला हवे. ते प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे बघू लागले. काही दिवसात तिच्या अजून 4 ते 5 अकॅडमीच्या शाखा वेगवेगळ्या गावात उघडणार आहेत. मिस्टर देशमुख तिला हेल्प करणार आहे. कबीर विराटचं बोलणं विखे पाटलांच्या कानावर घालत म्हणाला. विखे पाटील आणि सौरभ एकमेकांकडे आश्चर्यचकित होत बघू लागले, कारण एवढ्या मोठ्या हस्तीसोबत आता अवंती काम करणार म्हणून त्यांच्या डोळ्यात नवलाई भरणारच ना. ती डोळ्यात चमक आणून त्याच्याकडे बघू लागली. ती तर ती गोष्ट विसरूनच गेली होती. असंच कोणीतरी म्हणायचं म्हणून म्हटले असतील हा विचार करून तिने इतकं मनावर घेतलं नव्हतं. विराटबद्दल कधी ऐकलं नव्हतं ना कधी त्याला पाहिलं होतं. पहिल्यांदाच त्याच्याशी बोलली होती म्हणून त्याच्याबद्दल तिचं अजून काहीच मत नव्हतं. पण तिघांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून त्याचं ह्या बिझनेस वर्ल्डमध्ये नाव असणार असा अंदाज बांधू लागली. मिस्टर देशमुख, त्यांच्या तोंडून शब्द निघाला म्हणजे नक्कीच लवकर काम होईल. त्यांचं काम अगदी वेळेत आणि स्पष्टरित्या असतं. त्यात कुठलाच अडथळा दिसून येत नाही. अवंतीच्या निमित्ताने लवकरच त्यांचीसुद्धा भेट होईल. विखे पाटील अगदी आनंदाने हसत म्हणाले. अवंती किंचित हसली, कारण तिला अजून ह्या गोष्टीचा भरोसा नव्हता आणि आता तर डोक्यात फक्त लग्नाचे फटाके फुटत होते. चांगला मुहूर्त काढून लवकरच आपण भूमिपूजन करून कामाला सुरुवात करूया, सौरभ खुशीने म्हणाला. चालेल, ते तुम्ही विचार करून लवकरच कळवा. आता मला निघायला हवं. विखे पाटील हवामानाचा अंदाज घेत हसत म्हणाले, कारण आभाळी वातावरण होतं. त्यात रस्ता कच्चा असल्यामुळे वैतागले होते. त्यांचंही बालपण गावातच गेलं होतं, पण आता शहरी वातावरणाची हवा लागल्यामुळे तिकडचीच सवय झाली होती. काका एवढ्या लांबून आमच्या गावात आला आणि असं काही न खाता पिता कसं जाऊ शकता? मी आबांना आधीच सांगितलं होतं. जेवणाचा बेत केलेलाच आहे. जेवण झाल्याशिवाय ह्या गावच्या बाहेर पाय ठेवू देणार नाही. आणि पाऊस पडला तर अर्धा 1 तास तुम्हाला त्रास होईल. नंतरचा पुढचा रस्ता चांगलाच आहे. अवंती लगेच घाईगडबडीत विखे पाटलांच्या जवळ येत म्हणाली. तसे विखे पाटील गोंधळलेल्या नजरेने हसत बघू लागले. आजपर्यंत अनेक माणसं बघितली होती. काम झालं की आपापला रस्ता पकडत होते. ते सुद्धा त्यातलेच होते. आणि इथे अवंती 2 भेटीतच घरी जेवणाचं आमंत्रण देत होती. अगदीच भारावून आलं होतं. कबीर किंचित मान हलवत गालात हसला. हाच तर तिचा हळवा स्वभाव मनाला स्पर्श करून गेला होता. अवंती बरोबर बोलत आहे. सर, जेवण केल्याशिवाय आमच्या गावातून आम्ही तुम्हाला बिलकुल जाऊ देणार नाही, सौरभ गालात हसत म्हणाला. अरे, विखे पाटील ऑकवर्ड स्माईल करत एक नजर कबीरकडे तर एक नजर सौरभकडे बघत म्हणाले. कोणाच्या घरी जाऊन जेवण करायला त्यांना कसं तरी वाटत होतं. काका, मी तुमचं बिलकुल ऐकणार नाही. ओ, तुम्ही बोला, अवंती लगेच त्याच्याकडे बघत म्हणाली. मिस्टर विखे पाटील, जेवण करून एकत्रच निघूया, कबीर शांतपणे म्हणाला. काल रात्री बळवंतरावांचा त्याला फोन आला होता जेवण करायला घरीच या म्हणून, आणि त्यांचा मान ठेवावाच लागणार होता.
विखे पाटील येण्यासाठी तयार झाले. सौरभने सांगितले की त्यांना घरी नेऊन फ्रेश होऊन आम्ही जेवायला येतो, तोपर्यंत तुम्ही पुढे व्हा. असं म्हणून सौरभ, विखे पाटील आणि 2 असिस्टंट होते त्यांना घरी घेऊन निघाला. तिथून घरी जाण्यासाठी 15 मिनिटांचा रस्ता होता. कबीर स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला दुसऱ्या गाडीत यायला सांगितलं. हेच 15 मिनिटं त्याच्या हातात होते, कारण जाताना काही अवंती त्याच्या जवळ येणार नव्हती. गाडी शेतातून तिच्या घराकडे निघाली. आजूबाजूला शेतच होतं. रिमझिम पाऊस पडत होता, त्यामुळे सगळीकडे शांतता आणि हिरवळ पसरली होती. थोडं पुढे गेल्यावर त्याने गाडी थांबवली. हां, तुला 2 महिने माझ्याशिवाय राहता येत नाही. वर्षभर कसं राहणार होती? तो हसत तिच्या सीटच्या वर एक हात ठेवत तिच्यावर झुकत रोमॅन्टिक आवाजात म्हणाला. तिने ओढणी एका मुठीत घट्ट पकडून चेहऱ्यावरचे हसू एका हाताने लपवू लागली. त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. त्याच्यामुळे तिचे श्वास हलके हलके गरम होऊ लागले. हृदयाची धगधग वाढतच चालली होती. शो मी सम लव्ह विथ अ किस, तो अजून तिच्या ओठांजवळ जात सिडक्टिव्ह व्हॉइसमध्ये म्हणाला. तिने लगेच आपले नाजूक ओठ आत दुमडून घेतले. पूर्ण अंगाला मुंग्या येऊन हुडहुडी भरून गेली होती. डोकं फ्रीज झालं होतं. स्वीट हार्ट, तो हसत एक हात गालावर ठेवून तिचा चेहरा थोडा वर करत म्हणाला. तिने ओठ अजून घट्ट पकडून अलगद डोळे उघडून त्याच्याकडे बघू लागली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. त्याने हलक्याच भुवया वर करून तिची परमिशन घेऊ लागला. तिने पापण्या अलगद खाली झुकवत त्याच्या गालावर हात ठेवून चेहरा फिरवला. पुढच्या क्षणी त्याने डोळे मिटले. मन नाराज होतच होतं की तिच्या नाजूक ओलसर ओठांचा स्पर्श गालावर झाला. दुसऱ्या क्षणाला त्याच्या कंठमणी वर खाली झाला. पहिल्यांदा स्वतःहून तिने पुढाकार घेतला होता आणि त्या छोट्याशा स्पर्शाने त्याचं अंग शहारून गेलं. अगदी वेडावणारा तिचा स्पर्श होता. खूपच पवित्र, निर्मळ मनाचा तिचा स्पर्श मनावर मोरपीस फिरवल्यासारखा वाटला. त्याने गालात हसवून मान फिरवत दुसरा गाल पुढे केला. ती हसून डोळे मोठे करून त्यालाच बघू लागली, पण त्याची इच्छा तिने पुढच्या क्षणी पूर्ण केली. तसे त्याच्या गालावर गडद हसू पसरलं होतं. त्याने डोळे उघडून तिला पाहिलं तर तिने लाजून दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर ठेवले. लाजून जीवाचं पाणी पाणी झालं होतं. तो हसत तिला तिच्या दोन्ही हातांवर ओठ टेकून कंटिन्युअसली किस करू लागला. तसं पुढच्या मिनिटाला तिच्या तोंडून खळखळून हसू बाहेर पडू लागलं. तिचा हाच इनोसेंटपणा त्याच्या मनावर राज्य करू लागला. त्याने तिच्या मानेत एक हात घालून जवळ घेत आपल्या कुशीत लपवून घेतलं. अचानक पावसाचा जोर वाढला. तसं दोघे त्यांच्या धुंदीतून बाहेर आले. ओ चला, नाही तर एकदा पाणी भरलं ना तुमची गाडी बाहेर निघणार नाही. आपल्याला चालत जावं लागेल, ती बाहेर बघत काळजीने म्हणाली. तिला चालायचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण त्याची एवढी करोडची गाडी खराब होऊ नये. तो त्याच्या सीटवर नीट बसून गाडी चालू करत रस्त्याच्या दिशेने निघाला. 10 मिनिटातच नजरेला वाडा दिसू लागला. तसं आवन तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली. 15 दिवसांनी ती तिच्या घराला बघत होती. असं वाटत होतं की वर्षाने ती इथे आली आहे. नकळत डोळे किंचित पाणावले. आईवडिलांना कधी डोळ्यासमोर पाहू असं झालं होतं. त्याने वाड्याच्या गेटसमोर गाडी उभी केली. तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी छत्री आणते, ती गाडीतून घाईतच उतरत म्हणाली. इट्स ओके, तो हसत बोलतच होता की ती न ऐकताच पळतच गेटच्या आत निघाली. तिच्या साईडचा दरवाजासुद्धा तिने ओपन ठेवला होता. तिचा वेंधळेपणा बघून त्याला हसू आलं. तो थोडा झुकून तिच्या साईडचा दरवाजा लावतच होता की अवंतीचा जोरात चिरकण्याचा आवाज आला. तिचा आवाज ऐकून त्याच्या काळजात धस्स झालेलं. जीव अगदी घशातच अडकला होता. 1 सेकंद त्याला सुचलंच नाही. कान अगदी सुन्न झाल्यासारखे वाटले. तर काय झालं असेल समोर? अवंतीचा पाय घसरून अवंती पडली की दुसरं काही? लवकरच कळेल येणाऱ्या पुढील भागात. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.